म्हणलं बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हणलं महाराष्ट्राचे. कायचं नेते झालं हो ना, पण काय झालं माहिती का, तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ. हो रमेश भाऊ लक्षात घ्या. आपण आग्रही होतो 26 तारखेपासून तर नागपुरात मिटिंग झाली पाहिजे, बरोबर आहे. हा आणि 29 पर्यंत सरकार मानलंच नाही, ते काही तयार झालं. सरकारला काय वाटलं का पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना, बरोबर, आंदोलन हे निघून जाईल. आणि ते नेमकं काय झालं, 29ला कोर्टाची नोटीस आली, म्हणजे त्यांचा निर्णय झाला का तुम्ही आंदोलन स्थळ बदला. हे तुमच्यामुळे आता म्हणजे ते हे तिथं तितक्यातच काय झालं, 29 तारखेला दो पाऊस आला प्रचंड. म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबलं उरलो होतो. आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा. लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला, म्हणजे तुम्ही जे विमानाने गेलं त्याचं ते आपली ताकद नाही ना दादा. आपलं जरांगे पाटला एवढं मोठं काम आहे ते आपलं, तुम्ही सांगा. तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाले लाखो लोक, आपल्याजवळ 1000 लोक. नाही, भरपूर होते भाऊ. तुम्हाला पाठिंबा आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता. महाराष्ट्रात नाही, आंदोलन स्थळी किती होते. हा, ते बी महत्वाचं आहे. आंदोलन स्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले, दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले, गाड्या भाड्यानं करून आले, त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या तारखा होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि पोलिसांनी काय केलं, जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली. अच्छा, ते अडवले सगळे. मग आपण तारीख पण लीड घेतली ना भाऊ, इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे. अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्जमाफी त्यांच्या बापाले करायला लागेल. इथं हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंगगिरीनं उडून टाकू कोणाला, तो विषय सोडून टाका. नाही हा नाही, ते माझं काय म्हणणं आहे, म्हणजे लोकांचे मला फोन बोलतात की बाबा तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही, आता पण बच्चू भाऊने असं केलं, बच्चू भाऊने तिथं जायला नव्हतं पाहिजे. पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही ना. आता कसं आहे, कसं आहे, प्रत्येक जण इथं हा आमचे 22 मुद्दे होते दादा. एकच मुद्दा होता का आपला. बरोबर, 22 मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दी स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं. बरं, तुम्हाला एक विचारतो भाऊ, यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर नाही दिली ना. आपल्याला लालच त्याच्या मायचा मारे भोसरीचा कोणी लालच देऊ शकते, कोण धमकी देऊ शकते. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर, 350. बरोबर. आणि एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा सुनावली. नाही तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे, मायकेला पैदा झाला नाही का जो बच्चू कडूला धमकी देणं लालच देईल. तेच म्हणतं का बरं, थोडं लोकांना थोडं कन्फ्युजन झालं होतं बाकी काही विषय. इतक्या वर्षाचं आम्ही स्वातंत्र्य लढतो, पक्षात जाऊन मी बसलो असतो का लालच असतो तर कदाचित. बरोबर, ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा, आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे अपंग गोरगरिबासाठी लढताय, हे तुमचं जे 182 शासन निर्णय काढले दादा आपण 20-25. आणि हा तुमचं योगदान आहे. म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय की इतक्या नम्रतेने की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे म्हणता ना प्रेम आहे जनतेचं, बरोबर आहे. आणि ते माझ्या मनामध्ये तुमच्यामध्ये प्रेम आहे, पण जे कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना. रमेश पाटील जी, तुम्ही सांगा, सगळेच आंदोलन एकसारखे पाहून का तुम्ही? सगळ्या आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण? तुम्ही सांगा. नाही, पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल भाऊ. का बरं माहिती का, लोक नाराज झालेले आहे तुमच्यावर आता ह्या गोष्टीमुळे थोडंसं. नाही, बीजेपीचा सेल काम करून आलं, काही आपले काही लोक आहे त्यांचे पण त्याच्यातले कारस्थान आता लक्षात येऊन राहिले सगळे, कोण कोण कशा पद्धतीनं. काय झालं, हे आंदोलनातले 2-3 गोष्टी आल्या. एक तर 2-3 संकट आलं. एक काय संकट आलं तर कोर्टाचं संकट आलं, दुसरं पावसाचं मोठं संकट आलं, तिसरं आम्ही पाहतोय गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याच्या दुरून आलेले त्यांना वापस जायचं होतं, आणि चौथं होतं पोलिसांनी 4 इथून थांबवलं होतं, आम्हाला ब्रेक केलं होतं. हे 4 संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण गेलो नाही तर हातचं आंदोलन जाईल. आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित काय आहे, तर जे सरकार योग्य वेळ योग्य म्हणत होतं कर्जमाफीचं धोरण. आता माझं एकच म्हणणं तुम्हाला, बघा ऐका ना, आता तुम्ही हा लढा हातात घेतला, हा शेवटपर्यंत घेऊन चालला, यानं मध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे बच्चू भाऊ. बघा, कर्जमाफी झाली तर बघा, कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे. नाही तर लोक तुम्हाला बघा, म्हणजे तुमचं काम योग्य आहे तरी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले, धमक्या दिल्या. मला माहित या विषय व्हायला नाही पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की 2 दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या,
किंवा कसं होईल या गोष्टी मांडा, पण लोकांच्या जी काय मनाची करतो? शंका तुम्ही दूर करावी ही तुम्हाला सांगणे विनंती आहे माझी. हा, तुमचं मत अगदी बरोबर आहे. सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक आहोत. जर सरकारनं नाही केलं तर एक तर बच्चू कडू दुसऱ्याला नाही नाही, तुम्ही जो तुमच्यासारख्या लोकांची जरूरत आहे. काय आहे बघा, आज लोकांना जसं जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात, सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं नेतृत्व तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात. त्या प्रकारे असं ज्याची त्याची कामाची पद्धत आहे. बरोबर. आणि मलाही वाटत नाही की तुमच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. तुमचंही मान सन्मान तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरांगे पाटलाबद्दल आहे. म्हणून मला तुम्हाला एक की मला 2 दिवसामध्ये हा निर्णय घ्या. तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा. ठीक. लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅनेज झाले असं लोकांचं म्हणणं आहे, पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून. हा? नाही, नाही, असं ओके. एवढी घाण